धुळे जिल्ह्याजवळील एका छोट्याशा गावात ही घटना घडली. गावाचे नाव होत सोनवाडी. गाव साधं, शांत आणि एकमेकांच्या आयुष्याबद्दल सगळ्यांना सगळं माहिती असणार होतं. त्या गावात मंगला नावाची एक विधवा महिला राहत होती. मंगलाचा नवरा काही वर्षांपूर्वी अपघातात गेला होता. त्या दिवसापासून तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं. घरात कमावणारा कोणी नव्हता आणि जबाबदारी मात्र प्रचंड होती. तिच्यासोबत तिची एकच मुलगी होती, स्वरा. स्वरा त्यावेळी फक्त 8 वर्षांची होती. निरागस, हुशार आणि आईवर जीवापाड प्रेम करणारी. मंगला तिची आई आणि वडील दोन्ही बनून जगत होती. मंगला लोकांच्या घरात काम करून, कधी भांडी घासून, कधी शेतीत मजुरी करून कसाबसा संसार चालवत होती. पण पैशांची अडचण कायम होती. कधी कधी 2 वेळच जेवण मिळणंही कठीण व्हायचं. गावातल्या लोकांना तिची परिस्थिती माहिती होती, पण मदत करणारे कमी आणि बोलणारे जास्त होते. स्वरा हळूहळू मोठी होत होती. ती शाळेत चांगली शिकत. तीच एकच स्वप्न होतं, मोठं होऊन आईला सुख देणं. पण नशिबाने काही वेगळंच ठरवलं होतं. एक दिवस गावात नवीन माणूस आला. त्याचं नाव होत राघव. एक व्यापारी होता. तो गावात धान्य खरेदी आणि विक्रीचा व्यवसाय करत होता. दिसायला स्मार्ट, बोलायला गोड आणि लोकांमध्ये पटकन मिसळणारा. सुरुवातीला तो फक्त कामासाठी गावात येत होता. पण हळूहळू त्याचं गावात जास्त वेळ घालवणं वाढलं. एक दिवस त्याची नजर मंगलावर पडली. मंगला त्यावेळी शेतात काम करत होती. उन्हात काम करत असलेली, थकलेली पण तरीही स्वतःला सावरून जगणारी ती स्त्री राघवच्या लक्षात आली. त्या दिवसापासून राघवने मंगलाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला तो फक्त साधं बोलणं करायचा. काम खूप करतेस तू, थकून जात असशील ना, काही मदत लागली तर सांग. मंगला सुरुवातीला थोडी सावध होती. गावातल्या बायकांना माणसांच्या नजरा ओळखता येतात. पण राघवच वागणं खूप सभ्य होतं. हळूहळू त्यांच्या बोलण्यात वाढ झाली. राघव कधी कधी मंगलासाठी चहा आणायचा, कधी काही खायला द्यायचा. मंगलासाठी हे सगळं नवीन होतं. इतक्या वर्षांत कोणी तिची इतकी काळजी घेतली नव्हती. एक दिवस राघवने मंगलाला काही पैसे दिले. हे ठेव, परत देण्याची गरज नाही, स्वराच्या शिक्षणासाठी वापर. मंगला सुरुवातीला नकार देत होती, पण परिस्थिती समोर ती हारली. तिने ते पैसे घेतले. याच क्षणापासून सगळं बदलायला लागलं. राघव आता वारंवार मंगलाच्या घरी येऊ लागला. स्वराला सुरुवातीला तो आवडत होता. तो तिच्यासाठी चॉकलेट आणायचा, पुस्तकं आणायचा. स्वरा त्याला राघव काका म्हणायची. पण हळूहळू स्वराला काहीतरी वेगळं जाणवायला लागलं. राघवचं घरात येणं वाढलं होतं. आईचं वागणंही बदलायला लागलं होतं. ती आधीपेक्षा जास्त सजायला लागली होती. कधी कधी अनोळखी आनंदात दिसायची. एकदा रात्री स्वरा उठली तेव्हा तिने पाहिलं की राघव घरात आहे आणि आई त्याच्यासोबत शांतपणे बोलत बसली आहे. त्या दिवशी स्वराला पहिल्यांदा संशय आला. काही दिवसांनी गावात कुजबूज सुरू झाली. मंगला आणि राघवज काहीतरी चालू आहे. विधवा असूनही हे सगळं, हे स्वराच्या कानावरही पडलं. ती अजून लहान होती, पण तिला इतकं समजत होतं की काहीतरी बरोबर नाही. एक दिवस तिने आईला थेट विचारलं, आई, राघव काका इतके का येतात घरी? मंगला काही क्षण गप्प बसली. तिला उत्तर सापडत नव्हतं. तो आपली मदत करतोय एवढंच. स्वरा शांत झाली, पण तिच्या मनात प्रश्न वाढत गेले. हळूहळू ती राघवपासून दूर राहायला लागली. राघवाने हे लक्षात घेतलं. एक दिवस तो मंगलाला म्हणाला, तुझी मुलगी मला टाळते, तिला काही सांगितलं आहेस का? मंगला घाबरली. नाही, ती लहान आहे अजून. राघवचा चेहरा थोडा बदलला. पाहून घे, जास्त समजायला लागली तर प्रॉब्लेम होईल. त्या वाक्याने मंगलाच्या दरम्यान मनात स्वरा भीती आता निर्माण 13 झाली. वर्षांची झाली होती. ती खूप समजूतदार झाली होती. एक दिवस तिने आई आणि राघवत संभाषण ऐकलं. त्या दिवशी तिला सगळं स्पष्ट झालं. तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिला विश्वास बसत नव्हता की तिची आई असं काही करत आहे. त्या दिवसापासून स्वराच वागणं पूर्णपणे बदललं. ती आईशी कमी बोलायला लागली. राघववर तर तिचा राग स्पष्ट दिसत होता. एक दिवस तिने आईला स्पष्ट सांगितलं, आई, तो माणूस मला आवडत नाही, तो घरी येऊ देऊ नकोस. मंगला रागावली, तुला काही कळत नाही, तो आपल्यासाठी मदत करतोय. स्वरा म्हणाली, मदत नाही, काहीतरी वेगळंच आहे. हे ऐकून मंगला हादरली. घरात पहिल्यांदाच इतका मोठा वाद झाला. त्या रात्री मंगला खूप विचार करत बसली. एका बाजूला तिची मुलगी आणि दुसऱ्या बाजूला तिची गरज आणि राघव. तिच्या मनात द्वंद्व सुरू झालं आणि इथूनच सुरू झाला त्या भयानक घटनेचा प्रवास. स्वरा आणि मंगलामधील वाद झाल्यानंतर घरातील वातावरण पूर्णपणे बदललं होतं. आधी जिथे आई मुलगी हसत बोलत असतं,
तिथे आता शांतता आणि तणाव भरून राहिला होता. मंगला आता स्वराकडे बघताना अस्वस्थ व्हायची. तिला असं वाटू लागलं की स्वरा तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहते आहे, जणू काही ती तिचा न्याय करत आहे. दुसरीकडे स्वराच्या मनात आईबद्दलचा आदर कमी होऊ लागला होता. तिच्या लहानशा जगात आईच सर्व काही होती. पण आता तिला वाटत होतं की आई चुकीच्या मार्गावर चालली आहे. स्वरा आता जास्त वेळ घराबाहेर राहायला लागली. शाळा संपली की ती थेट घरी न येता मैत्रिणींच्या घरी जायची किंवा गावाच्या टोकाला असलेल्या नदीकाठी एकटी बसून राहायची. तिच्या डोक्यात सतत एकच विचार असायचा, आई असं का करतेय? दरम्यान राघवच वागणंही बदलायला लागलं होतं. आधी तो शांत, समजूतदार आणि मदत करणारा वाटायचा, पण आता त्याच्या बोलण्यात एक प्रकारची हुकुमशाही दिसायला लागली होती. एक दिवस तो मंगलाला म्हणाला, तुझ्या मुलीला कंट्रोल कर, खूप प्रश्न विचारते. मंगला थोडी चिडून म्हणाली, ती अजून लहान आहे, समजून घे. राघवचा आवाज कठोर झाला. लहान आहे म्हणूनच सांगतोय, मोठी झाली तर आपल्यासाठी प्रॉब्लेम होईल. हे ऐकून मंगला पुन्हा गप्प बसली. तिच्या मनात आता दोन गोष्टी चालू होत्या. एक म्हणजे स्वराच भविष्य आणि दुसरं म्हणजे राघववरची तिची वाढती अवलंबित्व. राघव आता फक्त मदत करणारा राहिला नव्हता, तो तिच्या आयुष्याचा भाग बनत चालला होता. तो तिला पैसे देत होता, घरात वस्तू आणत होता आणि हळूहळू तिच्यावर नियंत्रण मिळवत होता. गावातही आता चर्चा वाढत होती. स्वरा मोठी होतेय, तिला सगळं कळत असेल, मंगलाने थोडं सांभाळून वागायला पाहिजे. हे सगळं ऐकून स्वरा अजून अस्वस्थ व्हायची. एक दिवस शाळेत तिच्या एका मैत्रिणीने तिला थेट विचारलं, तुझ्या आईबद्दल गावात जे बोलतात ते खरं आहे का? तो प्रश्न स्वराच्या हृदयावर घाव घालणारा होता. ती काहीच बोलली नाही, पण तिच्या डोळ्यात अश्रू आले. त्या दिवसापासून स्वरा अधिकच एकटी पडली. ती आता आईशी जवळजवळ बोलतच नव्हती. एक रात्री स्वराने एक मोठा निर्णय घेतला. ती मंगलाच्या समोर उभी राहिली आणि ठामपणे म्हणाली, आई, जर तो माणूस घरी येणं बंद नाही केलं तर मी सगळ्यांना सांगणार आहे. हे ऐकून मंगला हादरली. काय सांगणार? ती घाबरून म्हणाली. स्वराचा आवाज थरथरत होता, पण ती ठाम होती. जे चाललं आहे ते गावात, शाळेत, सगळ्यांना. त्या क्षणी मंगलाच्या मनात भीतीच वादळ उठलं. तिला माहीत होतं, जर हे सगळं बाहेर आलं तर तिची बदनामी होईल आणि स्वराच त्या रात्री आयुष्यही मंगला उद्ध्वस्त होईल. झोपलीच नाही. दुसऱ्या दिवशी तिने राघवला सगळं सांगितलं. राघव काही क्षण शांत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर विचार चालू होते, पण ते विचार काळे होते. ती मुलगी आता आपल्या आड येते आहे, तो शांतपणे म्हणाला. मंगला घाबरली. तू काय म्हणतोयस? राघव हळू आवाजात म्हणाला, काहीतरी करावं लागेल. मंगला लगेच म्हणाली, नाही, ती माझी मुलगी आहे. राघवने तिच्याकडे थंड नजरेने पाहिलं. मग तयार रहा. सगळं संपायला त्या दिवसापासून मंगलाच्या मनात एक भयानक संघर्ष सुरू झाला. ती स्वराला वाचवायचं ठरवत होती, पण दुसरीकडे तिला राघव गमवायचा नव्हता. राघव आता वारंवार तिला दबाव टाकत होता. तुझ्या मुलीमुळे आपलं सगळं बिघडणार आहे, ती गप्प बसणार नाही. दरम्यान स्वराने एक पाऊल उचललं. तिने तिच्या शाळेतील एका शिक्षिकेला सगळं सांगायचं ठरवलं. एक दिवस ती शिक्षिकेकडे गेली, पण शेवटच्या क्षणी ती घाबरली आणि काहीच बोलली नाही. पण हे सगळं राघवच्या लक्षात आलं. तो आता पूर्णपणे सतर्क झाला होता. एक दिवस त्याने मंगलाला सांगितलं, आता वेळ नाही उरली, निर्णय घ्यावा लागेल. मंगलाच्या डोळ्यात पाणी आलं. मी काय करू? राघवने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि हळू आवाजात म्हणाला, आपल्याला आपल्या आयुष्याचा विचार करावा लागेल. त्या शब्दांनी मंगलाच्या मनात भीती, अपराधीपणा आणि गोंधळ यांचं मिश्रण तयार झालं. दरम्यान स्वराला आता स्पष्टपणे जाणवत होतं की काहीतरी मोठं चुकीचं घडणार आहे. ती आता सतत सावध राहू लागली. एक दिवस तिने तिच्या वहीत सगळं लिहून ठेवलं. आईचं वागणं, राघवचं येणं आणि तिच्या मनातला संशय. जणू काही तिला आधीच अंदाज आला होता की तिच्यासोबत काहीतरी वाईट होऊ शकतं. त्या रात्री घरात तणावाची हवा होती. मंगला आणि राघव दोघेही शांत होते, पण त्यांच्या मनात काहीतरी भयंकर ठरत होतं. आणि स्वरा, ती अजूनही आशा करत होती की तिची आई शेवटी योग्य निर्णय घेईल. पण पुढे जे होणार होतं त्याने सगळं बदलून टाकलं. घरातील तणाव आता इतका वाढला होता की प्रत्येक दिवस एखाद्या वादळाच्या आधीच्या शांततेसारखा वाटत होता. मंगला, राघव आणि स्वरा तिघेही एकाच घरात राहत होते, पण त्यांच्या मनात वेगवेगळे विचार आणि भीती चालू होती. स्वरा आता खूप सावध झाली होती. ती प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक पाहत होती.
राघव कधी येतो, किती वेळ थांबतो, आई त्याच्याशी कसं बोलते. तिच्या मनात आता फक्त एकच गोष्ट होती, हे थांबायला हवं. दरम्यान मंगला पूर्णपणे तुटून गेली होती. ती आई म्हणून स्वराला वाचवू इच्छित होती, पण राघवच्या प्रभावाखालीही अडकली होती. तिचं मन दोन दिशांना ओढलं जात होतं. राघव मात्र आता पूर्णपणे वेगळा झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर आधीसारखी मृदुता नव्हती. तो आता थंड, गणिती आणि धोकादायक वाटत होता. एक संध्याकाळी तो मंगलाला भेटायला आला. घराच्या बाहेर कोणी ऐकणार नाही अशा जागी ते दोघे उभे होते. राघव हळू आवाजात म्हणाला, "आता वेळ आली आहे." मंगला घाबरून म्हणाली, "कशासाठी?" तो थोडा पुढे झुकला, "निर्णयासाठी, कायमचा." मंगलाच्या पायाखालची जमीन सरकली. "मी असं काही करू शकत नाही." राघवचा आवाज कठोर झाला, "मग सगळं संपेल. तुझं, माझं, सगळं." त्या रात्री मंगला खूप रडली. तिला काहीच कळत नव्हतं की ती काय करणार आहे. दुसरीकडे स्वराने एक महत्त्वाचं पाऊल उचललं. तिने तिच्या वहीत लिहिलेलं सगळं एका लिफाफ्यात ठेवलं आणि तिच्या जवळच्या मैत्रिणीकडे दिलं. ती म्हणाली, "जर माझ्यासोबत काही झालं तर हे सरांना दे." मैत्रिणीन घाबरली. "तू असं का बोलतेस?" स्वराने फक्त एकच उत्तर दिलं, "मला काहीतरी बरोबर वाटत नाही." दरम्यान राघवने एक योजना तयार केली होती. त्याने मंगलाला सांगितलं, "आपण तिला कुठेतरी बाहेर घेऊन जाऊ, जिथे कोणी नसेल." मंगला थरथरत होती. "पण कसं?" राघव म्हणाला, "तिला सांग आपण मंदिरात जातोय किंवा नातेवाईकांकडे." मंगला गप्प बसली. तिच्या मनात अपराधीपणा वाढत होता. पण राघव थांबायला तयार नव्हता. पुढच्या काही दिवसांत त्याने सगळं प्लॅन केलं. कोणत्या दिवशी जायचं, कुठे जायचं, कसं जायचं, सगळं ठरलं. स्वराला काहीतरी संशय येत होता. एक दिवस तिने आईला विचारलं, "आपण कुठे जाणार आहोत?" मंगला डोळे चुकवत म्हणाली, "मंदिरात. देवाला नवस बोलायचं आहे." स्वरा शांत झाली, पण तिच्या मनात अजूनही शंका होती. त्या रात्री स्वराने पुन्हा तिच्या वहीत काही ओळी लिहिल्या. "मला भीती वाटते आहे. आई बदलली आहे आणि तो माणूस खूप धोकादायक वाटतो." दरम्यान गावात काही लोकांना हे सगळं संशयास्पद वाटायला लागलं होतं. एक शेजारी दुसऱ्या बाईला म्हणाली, "स्वरा काही दिवसांपासून खूप शांत आहे. काहीतरी बरोबर नाही." पण कोणीही पुढे येऊन काही विचारलं नाही. सगळे फक्त बोलत होते, पाहत होते, पण कोणीही थांबवत नव्हतं. तो दिवस जवळ येत होता. राघवने सगळं तयार ठेवलं होतं. मंगलाच्या मनात शेवटपर्यंत संघर्ष चालू होता. ती स्वतः म्हणत होती, "मी आई आहे. मी असं करू शकत नाही." पण दुसऱ्या बाजूला राघवचा दबाव आणि तिची भीती होती. त्या दिवशी सकाळी वातावरण विचित्र होतं. आकाश ढगाळ होतं. जणू काही निसर्गालाही पुढे काय होणार आहे याची जाणीव होती. स्वरा तयार झाली. ती साधीच होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारची भीती स्पष्ट दिसत होती. ती आईकडे बघत म्हणाली, "आई, आपण लवकर परत येऊ ना?" मंगलाच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने स्वतःला सावरलं. "हो, लवकर येऊ." राघव आधीच बाहेर थांबला होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना नव्हती. तिघेही घरातून बाहेर पडले. गाव मागे राहायला लागलं. ओळखीचे रस्ते संपले आणि ते एकांत जागेकडे निघाले. स्वराच्या मनात भीती वाढत होती. ती आजूबाजूला बघत होती. ओळखीचं काहीच नव्हतं. ती आईचा हात घट्ट पकडते. मंगला त्या स्पर्शाने हादरते. तो तिच्या आयुष्यातला सर्वात कठीण क्षण होता. गावापासून दूर एकांतात असलेल्या माळरानावर ते तिघे पोहोचले. आसपास कोणी नव्हतं. ना माणूस, ना आवाज. फक्त वारा आणि शांतता. स्वराला आता स्पष्टपणे जाणवत होतं की काहीतरी चुकीच आहे. ती थोडी घाबरत आईकडे बघते. "आई, आपण इथे का आलो?" मंगला काही क्षण उत्तर देऊ शकली नाही. तिच्या घशात शब्द अडकले होते. राघव पुढे आला आणि म्हणाला, "इथे जवळच मंदिर आहे. थोडं चालावं लागेल." स्वरा काही न बोलता शांत राहिली, पण तिचं मन जोरात धडधडत होतं. ते थोडं पुढे चालत गेले. एक जागा आली अजून जास्त एकांत. झाडांनी वेढलेली. राघव थांबला. "इथे थांबूया थोडा वेळ." स्वरा आता पूर्णपणे अस्वस्थ झाली होती. ती आईकडे वळली. "आई, मला घरी जायचं आहे." हे ऐकून मंगलाच्या डोळ्यात अश्रू आले. तो क्षण तिच्यासाठी सर्वात कठीण होता. राघवने मंगलाकडे पाहिलं. एक संकेत. मंगलाच्या हातापायाला कंप सुटला. स्वरा काही समजण्याआधीच परिस्थिती अचानक बदलली. ती घाबरून मागे सरकली. "आई, काय करताय तुम्ही?" पण आता सगळं नियंत्रणाबाहेर गेलं होतं. त्या शांत जागेत एक भयानक निर्णय प्रत्यक्षात उतरला. काही वेळानंतर सगळं शांत झालं. वारा तसाच वाहत होता, पण आता त्या जागेवर एक भयानक शांतता पसरली होती. मंगला जमिनीवर बसली होती. तिचे हात थरथरत होते. डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. "मी काय केलं?"
ती स्वतःशीच पुटपुटत होती. राघव मात्र शांत होता. तो आजूबाजूला पाहत होता. आता रडून काही होणार नाही. आपल्याला इथून निघायला पाहिजे. मंगला अजूनही धक्क्यात होती. ती माझी मुलगी होती. तिचा आवाज तुटत होता. राघवने कठोरपणे सांगितलं, आता उशीर झाला आहे. स्वतःला सावर. नंतर ते तिथून निघाले. गावात परतल्यावर त्यांनी एक वेगळीच गोष्ट सांगितली. मंगलाने शेजाऱ्यांना सांगितलं, स्वरा रागावून घर सोडून गेली. लोकांना सुरुवातीला थोडा संशय आला, पण काही ठोस पुरावा नव्हता. काही दिवस गेले. स्वरा दिसत नव्हती. शाळेतून विचारणा झाली. शिक्षिकेने मंगलाला बोलावलं. स्वरा कुठे आहे? मंगला घाबरून तीच गोष्ट सांगत होती. ती घरातून निघून गेली. पण शिक्षिकेला काहीतरी चुकीचं वाटत होतं. दरम्यान स्वराची मैत्रीण खूप घाबरलेली होती. तिला स्वराने दिलेला लिफाफा आता आठवत होता. शेवटी तिने धैर्य एकवटलं आणि तो लिफाफा शाळेतील शिक्षिकेला दिला. शिक्षिकेने तो उघडला. त्यात स्वराने लिहिलेल्या सगळ्या गोष्टी होत्या. आईच वागणं, राघव, तिची भीती हे वाचून शिक्षिका हादरली. तिने लगेच